काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गुढीपाडवा अर्थातच हिंदू नववर्षास आरंभ आणि त्यानिमित्तानं आज सर्वत्र नाशिक शहरात उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे। शहरातील विविध भागात कार्यक्रमांचं नियोजन केल्याचं पाहायला मिळतंय। तसेच आज सकाळी नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात भगवा पताका नाचवत लेझिम खेळत मराठी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। दरम्यान 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात नाशिक शहरात दरवर्षी साजरा होतो। नववर्ष स्वागत समितीतर्फे शहरातून पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत शोभायात्रा काढली जाते। त्याचबरोबर शहरातील विविध भागात देखील स्वागत यात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सिडको परिसर, इंदिरानगर, सातपूर आदी भागात स्वागत यात्रा काढल्या जात आहेत। सिडको सांस्कृतिक कला मंडळातर्फे गुढी उभारण्यात आली आहे, तर इंदिरानगरच्या 7 वेगवेगळ्या ठिकाणाहून आज स्वागत यात्रा निघालेली आहे। साक्षी गणपती मंदिर, श्री काळाराम मंदिर, पूर्व दरवाजा आणि कौशल्यनगर, रामवाडी या 3 ठिकाणाहून नववर्ष स्वागत यात्रांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। या 3ही यात्रांचा समारोप पाडवा पटांगण, गोदाघाट येथे होईल, तर पारंपरिक वेशभूषेत लेझिम पथक, चित्ररथ, त्याचबरोबर ढोल पथक, मल्लखांब तसेच महिला बाईक सफारी, मंगळागौरीचे खेळ, मर्दानी खेळ आदी कार्यक्रमांची रेलचेल या स्वागत यात्रांमध्ये पाहायला मिळत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।